हाय हॅलो नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. आणि आज एकदम सकाळ सकाळी फ्रेश होऊन कुठे चालली मी, तर आज एकदम खास दिवस आहे. कारण मला म्हणजेच आमच्या सानप परिवाराला मिळालं आहे आरतीचा मान. सो आम्ही आता आरती वगैरे करू. कंटिन्यू करा ब्लॉग, कारण तुम्हाला आमच्या बाप्पाचं दर्शन व्हिडिओमधून मिळणार आहे. सो भेटू पुढे, बाय बाय. तर गाईज, इथे आमची आता मस्तपैकी तयारी वगैरे झालेली आहे. पूजेचं ताट वगैरे, दुर्वा, फुलं आणि बाप्पाला हारसुद्धा मी आणून घेतला आहे. आणि इकडे आमचे मोदक वगैरे पण रेडी आहे. सो बघू शकता. असं आम्ही आता तर इथे आलो तो आम्ही विघ्नहर्ताच म्हणजेच आपला लाडका बाप्पा. तर मग आम्ही मस्तपैकी बाप्पाला हार घातला. हार घातल्यानंतर आम्ही मस्त पूजा वगैरे केली. बाप्पाचं मस्तपैकी शूट वगैरे केलं. आणि तुम्ही बघा, कंटिन्यू करा. आता आरती वगैरे करून मस्तपैकी बाप्पाला मी दुर्वा वगैरे वाहत होते. आणि बाप्पाला बोललेल्या इच्छा सगळ्याच पूर्ण होतात असं म्हणतात. सो बघा, कंटिन्यू करा ब्लॉग. सो भेटू पुढे, बाय बाय. नैवकाराय नमः शिवाय नमः शिवाय यक्ष स्वरूपाय जटाधराय पिनकस्ताय सनातनाय देवाय दिव्याय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय इति श्री मधुशंकर विरचितं शिवपंचाक्षर स्तोत्रं संपूर्णं शान्ताकैकवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलाय सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती.
तर अशा प्रकारे आमची आरती वगैरे झाली. मग मी मस्तपैकी शूट वगैरे केलं, बाप्पाला प्रसाद वगैरे दिला आणि बाप्पाला सांगितलं की बाप्पा एक तरी मोदक खा ना गणूल्याले, असं म्हणून मी बाप्पाच्या हातात प्रसाद वगैरे दिला. आणि कसा वाटतो आहे हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण माझ्यासाठीच खूप स्पेशल हा ब्लॉग आहे. कारण माझा बाप्पा, माझा गणराया, माझा विघ्नहर्ता माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि मला ते आरतीचा मान मिळाल्यामुळे मला खूप खूप म्हणजे खूप छान वाटतं आहे. सो भेट, तर बाय बाय गाईज.